बीडच्या पाटोदा तालुक्यातील पाचंगरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय। याबरोबरच फळबागांचं देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे। गारांचा मारा लागल्याने आंब्याचे जे बाग आहे त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। ज्या आंब्यांना गाराचा मारा बसलेला आहे ते पूर्णपणे जळून गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात फळबागाच्या ज्या शेती आहे त्या परिसरामध्ये जी फळं आहेत ती देखील खाली पडल्याचं दिसून येत आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत। या पाचंगरी परिसरामध्ये अनेक ठिकाणी आंब्याच्या बागा आहेत। तुमचं कुठे फळबाग आहे आणि किती प्रमाणात नुकसान झालंय, काय तुम्ही लावलेलं होतं? आंब्याचे झाड लावलेलं ते किती 1 एकर 1.5 एकर आहे ते. काय नुकसान झालंय आता किती प्रमाणात? ते बारकी जेवढे आंबे होते तेवढे एकदम गाराने सगळे पडले खाली, आणि जी मोठी त्याला बी एकदम पूर्ण जळाले झाले, निम्मे निम्मे आंबे त्याची गारपिटी. पंचनामे झाले तुमचे? काय नाही झालेले. आणि काय मागणी असेल? काय आता ते आमची भरपाई काही कव्हानं भेटावं आम्हाला, अशी ही आहे आम्हाला अपेक्षा. तुमचा किती एकरचा बाग आहे आणि किती नुकसान झालंय? प्रशासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांनी आले होते का किंवा तुम्हाला काय सांगितलंय? प्रशासकीय अधिकारी आमच्यापर्यंत कोणी आले नाहीत. आमचं जवळपास 90% नुकसान झालंय बरं. आणि शासनाने आम्हाला काहीतरी तुटपुंजी का होईना मदत द्यावी ही आमची अपेक्षा आहे. काय नाव आहे तुमचं आणि किती एकरचा तुमचा बाग आहे? मी आजीनाथ नामदेव गायकवाड. माझी सव्वा ते 3.5 एकर बाग आहे आणि जवळपास 90% नुकसान म्हणजे 100% नुकसानीसारखंच झालं. काय परिस्थिती आहे नेमकी? कशा पद्धतीचं नुकसान झालंय? फळं खाली पडली आहेत, काय नेमकी परिस्थिती? इथे पूर्णपणे जळून गेलेत असं दिसतंय। आता जो तोवर होता तो मधल्या आबाळाने अर्धा गेला, जळाला, आणि जे फळ लागले या गारपिटीने जवळपास डॅमेजच झाले टोटल. त्याला मार लागल्यामुळे गळून पडतंय ते। आता या परिसरामध्ये किती शेतकऱ्यांच्या असे फळबाग आहेत किंवा आंब्याच्या बागा आहेत ज्यांचं नुकसान आहे? आमच्या परिसरात जवळपास 7-8 शेतकऱ्याच्या आंब्याची बाग आहेत। मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बाग आहेत। एक जणांची 9 एकर बाग आहे, हे आवटे साहेबाची 1.5 एकर आहे, दुसरं एक जोगदंड म्हणून पुण्याचं आहे, त्याची 3-4 एकर आहे। सगळे गारपीट कोणाचाच नाही। धन्यवाद। आपल्यासोबत या ठिकाणच्या परिसरातले ज्यांनी फळबाग लागवड केलेली आहे ते शेतकरी होते। बहुतांश या ठिकाणी शेतकरी जे आहेत त्यांच्याकडून आंब्याची या ठिकाणी फळबाग लावण्यात आलेली आहे, फळबागेची लागवड करण्यात आली। मात्र आता फळ ज्या वेळेला काही दिवसातच विक्रीसाठी बाहेर पडलं असतं त्याच्या पूर्वीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे। मात्र प्रशासनाकडून 2 दिवसांपूर्वीच पंचनामे सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा पंचनामा झाला नसून पंचनामे करून आम्हाला शासनानं मदत द्यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।